कल्पना करा, एका वडिलांचं अपहरण झालंय, पण आपल्या मुलांच्या काळजीनी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते वडील युक्तीनी त्या शत्रूशी गोड बोलून बोलून त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतायत. मग अशा वेळी त्यांची मुलं या गोष्टींनी आनंदी होतील का वडिलांना असं म्हणतील की तुम्ही त्या दुष्टाचा छळ सोसून सोसून तिथेच मरून का गेला नाही? वीर सावरकरांनी अंदमानातून सुटकेसाठी केलेली आवेदनं म्हणजे पेटिशन्स हा असाच एक रणनीतीचा भाग होता. ते माफीनामे नव्हते. सावरकरांनी केवळ स्वतःसाठी नाही तर सगळ्याच राजबंद्यांच्या सुटकेसाठी मागणी केली होती. ते स्पष्ट असं म्हणाले होते की शत्रूला जर मला सोडणं मान्य नसेल तर त्यांनी इतर देशाभिमानी राजबंद्यांना तरी सोडावं. मी त्यांच्या सुटकेतच स्वतःचा आनंद मानीन. अंदमानच्या अंधाऱ्या कोठडीत सडून मरण्यापेक्षा बाहेर येऊन प्रत्यक्ष राष्ट्रकार्य करणं हे सावरकरांना अधिक महत्त्वाचं वाटलं. आणि सावरकर बाहेर आलेत म्हणून रत्नागिरीत अस्पृश्यता निवारणाचं ते इतकं मोठं कार्य करू शकलेत. पतित पावन मंदिराची त्यांनी स्थापना केली आणि देशाला विज्ञान निष्ठेचा कानमंत्र दिला. आज जे हिंदुत्व भारताच्या अस्मितेचं आणि राजकारणाचं केंद्रबिंदू बनलेलं आहे त्याचा सैद्धांतिक पाया सावरकरांनी अंदमानच्या कोठडीत रचला होता. जर ते बाहेर आले नसते तर कदाचित हा देश टोकाच्या तुष्टीकरणाला बळी पडून दिशाहीन झाला असता. सावरकरांनी हिंदू अस्मिता जागी केली म्हणून आज आपण एका बलशाली हिंदू राष्ट्राचं स्वप्न पाहू शकतो आहोत. म्हणूनच सावरकरांच्या त्या रणनीतीवर आणि सुटकेवर चिखलफेक करणं म्हणजे मुलांच्या काळजीपोटी शत्रूच्या तावडीतून सुटून आलेल्या वडिलांचा स्वतःच्याच मुलांनी धिक्कार करण्याइतकं मूर्खपणाचं, दुष्टपणाचं आणि कृतघ्नपणाचं आहे. जय भारत, जय हिंदू राष्ट्र, जय सावरकर.